प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड, हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल. आपण देवाची स्तुती आणि आराधना करणार आहोत. प्रथम आपण देवाला आपलं समर्पण करू. आमच्याकडून झालेल्या चुकांची, अपराधांची देवाकडं क्षमा मागू आणि विनंती करू की प्रभू आम्हाला वागून घे, आम्हाला दया कर. कारण तुझी स्तुती करण्यासाठी, आराधना करण्यासाठी जे परमेश्वराचं वचन सांगतं की आमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे, त्याच्याजवळ जाण्यासाठी आम्ही आमच्या विचाराने शुद्ध पाहिजे, त्याच्याजवळ जाण्यासाठी. आणि खरोखर जर देवाच्या जवळ तुम्हाला मला जायचं आहे तर आम्हाला प्रथम आमचं अंतःकरण, आमचं मन, आमचे विचार हे शुद्ध केल्याशिवाय आम्ही देवाला त्याच्या स्तुतीचा यज्ञ अर्पण करू शकत नाही किंवा आमच्या मुखातून त्याची स्तुती, आराधना त्याला आवडेल अशी आम्ही करू शकत नाही. यावेळेस मी सियोन एव्हल फेलोशिप या फेलोशिपच्या द्वारे ऐकणाऱ्या प्रत्येकांना शालोम म्हणून संबोधन देतो. तुम्हाला शांती असो ख्रिस्त येशूच्या नावामध्ये. आणि हा शाबात वार जो आहे, हा शाबात वार आम्हाला एकत्र येण्यासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी देवाने जो दिलेला आहे त्याचे आभार मानू. आपण प्रथम आपले नेत्र बंद करू, त्याच्याजवळ आमच्याकडून झालेल्या चुकांची, अपराधांची क्षमा मागूया. Thank you, Jesus. Thank you, Lord. Praise the Lord, Lord Jesus. Thank you. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Father. Hallelujah. यावेळेस आपण हा वेळ जो आहे कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचा विचार न करता केवळ त्याचं मनोहर रूप पाहण्यासाठी, ज्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आहोत, ज्यासाठी आज मंडळीमध्ये आम्ही आहोत, मंदिरामध्ये आम्ही आहोत, त्या ख्रिस्ताला भेटण्यासाठी, त्याच्या सहभागितेसाठी, आणि म्हणून तो वेळ त्याच्या सानिध्यात. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. तुला गौरव आणि सन्मान देतो माझ्या प्रभू. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या हाती पडतो प्रभू. आमच्याकडून झालेल्या हर एक पापांची आणि अपराधांची तुझ्याजवळ क्षमा मागतो की प्रभू, आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या विचारांच्या द्वारे, आमच्या पाहण्याद्वारे तुला न आवडतील अशा आमच्याकडून झालेल्या हर एक पापांची, चुकीच्या गोष्टींची तुझ्याजवळ क्षमा मागतो. आणि तुझ्या जवळ येशूच्या नावाने पित्या तुझ्याजवळ येतो आणि प्रार्थना करतो की प्रभू, येशूच्या नावाने आम्हाला तू क्षमा कर, आम्हावर दया कर, कृपा कर, यासाठी की आमच्या मुखातून तुझ्या गौरवाचे शब्द निघावे प्रभू. आत्म्याने आणि खरेपणाने आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करावी. हो परमेश्वर देवा, आम्ही तुझ्या जवळ येत असताना प्रथम आम्ही कुणाला दुखवलं असेल आमच्या बोलण्याद्वारे प्रभू, आम्ही त्याची तुझ्याजवळ क्षमा मागतो प्रभू. आम्ही कुणाला प्रभू देवा चुकीच्या गोष्टी बोललो असेल तर प्रभू, आम्ही त्याची तुझ्याजवळ क्षमा मागतो. आज यावेळेस प्रभू आम्ही विनंती करतो की प्रभू, सर्व मंडळी म्हणून आम्ही तुझ्याकडून विनंती करतो की आत्म्याने आणि खरेपणाने आम्हाला तुझी स्तुती, आराधना करता यावी, यासाठी सर्व प्रकारचे बंधनं, सर्व प्रकारचे अडखळणं तू दूर कर. आणि प्रभू, तुझ्या गौरवासाठी आमचा उपयोग आणि वापर तू करून घे. या मंदिराकडे येणाऱ्या प्रत्येकाचे मार्ग ख्रिस्त येशूच्या नावाने मोकळे केले जाऊ दे. आणि प्रभू, आज यावेळेस तुझी स्तुती, आराधना, तुझं वचन त्याद्वारे प्रभू देण्याच्या द्वारे आम्ही जी काही प्रभू तुला अर्पण करू त्या सर्व गोष्टींमध्ये तुला आवडेल, तुझ्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे ते आम्हाला करण्यासाठी कृपा द्या. सर्व सन्मान आणि गौरव तुला देतो.
मान सन्मान तुला देत ही प्रार्थना आमचा प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तू ऐकी द्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस आपण स्तुती आणि आराधनामध्ये जाणार आहोत आणि माझ्या शेजारी दीक्षा आहे, दीक्षा शेलार. आज यावेळेस तिच्याकडं आज जो स्तुती आणि आराधना आहे ती आपल्याला त्या स्तुती आणि आराधनेनुसार आपण सर्वजण यावेळेस या स्तुती आणि आराधनेमध्ये सहभाग घेऊया. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला खात्री आहे की सगळे आनंदित असतात, कारण की आपल्याला देवाने काय केलं आहे, त्याच्या चरणी घेतलाय आणि त्याच्या चरणी काय आहे, आनंदी आनंद आहे. तर आपण निराश न होता आपले बर्डन देवावर टाकूया आणि सर्व लक्ष आपण देवाकडे हे करूया, ओढूया आणि आपण त्यालाच फक्त गौरवूया, त्यालाच उंचवूया. आपण फर्स्ट गीत गाऊया, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. पेज नंबर 17, गीत नंबर 13. पेज नंबर 17, गीत नंबर 13. आनंदी आनंदी है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में.
त्याने आपल्याला काय केलंय, आपले पाप त्यांनी क्षमा केले त्याच्या रक्ताद्वारे. तर आपण दुसरं गीत गाऊया, आवाज उठाएंगे. आपण त्याला काही नाही देऊ शकत, फक्त आपल्या होटाचं फळ. तर आपण गप न राहता त्याची स्तुती आराधना करूया. पुढचं गीत गाऊया, आवाज उठाएंगे. पेज नंबर 20, गीत नंबर 20. गीत नंबर 27. आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, तेरे गीतकार ह्या गीतामध्ये म्हणतोय की दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, आणि तो पुढे म्हणतोय हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यांनी जी प्रीती देवाने आपल्यावर केली आहे तीच आपण इतरांवर करायची आहे, आणि त्याद्वारे आपल्याला देवाला उंच करायचं की खरंच आपल्याकडे बघून काय म्हणायला पाहिजे लोकांनी की खरंच जिवंत लोकाचे देव आहेत, लोक आहेत. तर आपण पुढचं गीत गाऊया, ओ मेरे प्यारे मसिया. ते बुक मध्ये नाही, आ मेरे दिल में तू आज. ओ मेरे प्यारे मसीहा, आ मेरे दिल में तू आजा, जीवन नदी पर चला जा, जीवन नदी पर चला जा. ओ मेरे प्यारे मसीहा, आ मेरे दिल में तू आजा, जीवन नदी पर चला जा, जीवन नदी
हालेलुया. कसं आहे आपला मसीहा प्यारा आहे, तर आपल्याला काय करायचं त्याला आपल्या दिलमध्ये घ्यायचं आहे. तर आपण पुढचं गीत गाऊ, प्रीती विना जीवन सुना. गीत पेज नंबर 107, गीत नंबर 46. प्रीती विना जीवन प्रीती कसं वर्णन केलंय गीतकर्त्यांनी. प्रीती कधी काय करत नाही, रुसत नाही, फुगत नाही. जर एखाद्या प्रीती म्हणजे आपल्यामध्ये
जे प्रेम आहे देवाने जे आपल्यावर केलेलं प्रेम, तर तेच प्रेम आपल्याला इतरांवर करायचं आहे. ती कशी आहे, सहनशील आहे, ती उपकार स्मरत नाही. तर सर्व तसे गुण आपल्यामध्ये पण असावे अशी देवाची इच्छा आहे. तर आज आपण आपले नेत्र बंद करूया आणि देवाला म्हणूया की खरंच तो आम्हाला प्रीतीमय मनुष्य एक बनव. या जगात वावरत असताना आपल्याला प्रीतीची गरज आहे. आपण देवाला थँक्यू म्हणूया. त्याने आपल्याला आपण गप नाही, आपण त्याला काही नाही देऊ शकत. आपण फक्त आपल्या ओटाचं फळ त्याला देऊ शकतो. तर आपण का गप राहावं? आपण त्याला थँक्यू म्हणूया. त्याने आपल्याला सुंदरशा चरणी आणलं आहे. त्याच्याशी बोलण्याची आपल्याला देवाने संधी दिली आहे. तर आपण ती ऑपॉर्च्युनिटी न घालवता आपण त्याच्याशी बोलूया. प्रीती खरंच किती छान आहे. ती इतरांचं ऐकून घेते, ती इतरांवर प्रेम करते. ती जर जीवनात नसेल आपल्या तर आपण काहीच नाही आहोत. तर त्यामुळे देव म्हणजे तुम्ही प्रीतीने वागा, तुम्ही प्रीतीने सर्व गोष्टी करा. तर आपण देवाला धन्यवाद देऊया. खरंच तो किती ग्रेट आहे. त्याने आपल्यावर जी प्रीती केली ती कोणीच करू नाही शकत जगात. त्याने आपल्यासाठी रक्त सांडलं, तो आपल्यासाठी त्या क्रॉसवर गेला. तो पुन्हा जेव्हा आपल्याला नवं जीवन मिळण्यासाठी तो पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी उठला. तर आपण त्याला का थँक्यू नाही म्हणत? जरी तुमच्याकडे वजह नसली त्याला थँक्यू म्हणायची तर तुम्ही आठवा त्याने आपल्यासाठी काय केलं आहे. तो खरंच ग्रेट आहे. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. खरंच देवाने आपल्याला लायक आणि पात्र बनवलं.
शून्यापासून त्यांनी त्याच्या रूपामध्ये आपल्याला रचलं आहे. तर आपण त्याची स्तुती करू. त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र आपल्या मुक्तीसाठी दिला आहे. तर तिचं गीत करतं म्हणते, करू का स्तुती तेरी मैं सर्वदा. तर आपण पण करूया त्याची स्तुती सर्वदा, कारण की खरंच तो महान आहे. त्याने आपल्याला त्या सिच्युएशन मध्ये आपण लास्ट टाइम होतं त्यामधूनही काढून त्याच्यावर विश्वास ठेवा. का जर तुम्ही या प्रॉब्लेम मध्ये असेल तर तोच देव आहे, त्यांनी तुम्हाला बाहेर काढेल. तुम्ही विश्वास करा, तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट करा, कारण की तो एकच मुक्तीदाता आहे. तो चंगाई देणारा प्रभू आहे. त्याने आपल्याला अन्न, वस्त्र आणि सगळ्या आशिषांनी काय केलंय, भरपूर भरून आहे. तर आपण त्याला तो आपल्याला खतरो आणि मुसीबतपासून सोडवणार आहे. तुमची काळजी तुमचे इतके प्रिय व्यक्ती घेत नसेल तसे तो त्यांच्या ची पुतली जसं सांभाळतोय तुम्हाला. तर आपण का निराश व्हावं. आपल्या पुढे कुठली मोठी सिच्युएशन असली तरी आपण देवालाच धन्यवाद देऊया, कारण की तो जे काही करतो तो आपल्या कल्याणार्थासाठी असतो. तर आपण त्याला प्रेस करूया, आपण त्याला थँक्यू म्हणूया. खरंच तो ग्रेट आहे. धन्यवाद. थँक्यू थँक्यू लॉर्ड. धन्यवाद. धन्यवाद येशू, तुला कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद हालेलुया. थँक्यू मास्टर. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझ्या नावाला उंचवते प्रभू, तुला गौरवते, कारण तू महान आहेस देवा. खरंच तू आम्हाला शून्यातून उचलून देवा तुझ्यासारखं बनवलं आहे. खरंच तू आम्हाला सरळ असं निर्माण केलं आहेस प्रभू. आम्ही खरंच तुझे खूप आभार मानतो देवा. देवा तू आम्हाला ह्या मॉर्निंगच्या समयामध्ये तुझ्या चरणी घेतलंस त्याबद्दल आम्ही तुझे कोटी कोटी आभार मानतो देवा. देवा फर्स्ट ऑफ ऑल माझ्याकडून झालेल्या प्रत्येक चुकांची ना अपराधांची प्लीज तुम्हाला क्षमा कर देवा. देवा तू वागून घे प्रभू, तू करणार आहेस आम्हाला पूर्ण खात्री आहे देवा. तसंच देवाची स्तुती आराधना आम्ही केली देवा, त्याद्वारे फक्त तू उंचावल्या गेलास त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. त्या देवा गीतांद्वारे देवा तुझी प्रीती कशी आहे आम्हाला आज कळून आलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. देवा सतत आम्हाला तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू स्ट्रेंथ दे देवा. तुझी कृपा तू आमच्यावर पुरव देवा. मला पूर्ण खात्री आहे देवा इथं आलेल्या प्रत्येकाच्या हार्टला आणि सोलला तू टच केलंच आहे देवा. खरंच तू ग्रेट आहेस, तू महान आहेस देवा. जेवढे आम्ही तुझे उपकार मानू तेवढे कमी आहेत देवा. तर तू आम्हाला तुझे शब्द आमच्या मुखात घाल, आम्ही तुला थँक्यू म्हणण्यासाठी प्रभू. प्लीज देवा तू कृपा पुरव, तू दया कर प्रभू देवा. तसंच आजची स्तुती आराधना तू आशीर्वादी केलीच आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. इथून पुढच्या देवा ज्या काय ऍक्टिव्हिटीज आहे देवा त्या सर्वांमध्ये तू उतरून ये आणि सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे होते देवा. देवा तुझ्या सेवकांनी जे काही मानणं देवा तुझ्या मंडळीसाठी तुझ्या इच्छेप्रमाणे आणलं आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. देवा जी तुझी इच्छा आहे आमच्या मंडळीला समजावी, तुझ्या लोकांना कळावी, तीच तू तुझ्या सेवकाद्वारे पूर्ण करून घेशील, आम्हाला पूर्ण विश्वास आहे देवा. मुक्त्यांचा आहे पण तू त्यांना शब्द पुरवणारा देव आहेस देवा, आणि ते तू करत आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. देवा ते आमच्याकडे वचन येत असताना देवा आम्हाला ते टोचू दे देवा, आम्हाला कळू दे की आम्ही कुठं चुकत आहोत आणि त्या चुकीपासून सुधरून देवा आम्ही तुझ्याच मार्गात लागावं अशी कृपा तू कर देवा. देवा आम्ही इतरांकडनं एक स्वतःकडे बघू दे देवा प्लीज देवा. आणि आम्हाला देवा तुझ्या क्लोज आणखीन ये तू त्या वचनाद्वारे देवा. आम्हाला कळू दे की खरंच तू किती ग्रेट आहेस, तुझं लव्ह किती महान आहे बाबा. आम्ही जगाच्या आणि जगाच्या गोष्टीपासून दूर राहून फक्त तुझ्याकडेच यावं, तुझ्याकडेच वाढावं आणि तुझीच आज्ञा पाळवी अशी कृपा तू आमच्यावर कर प्रभू. तसंच दान आणि सर्व काही साक्ष वगैरे आम्ही सर्व तुझ्या हातात देतो देवा. सर्व मध्ये तुझी इच्छा असू दे, सर्व मध्ये तू उतरून येऊ दे देवा. आणि तुम्हाला चालवलंच त्याबद्दल मी तुझे आभार मानते खरंच देवा. तू आमची देवा लायक आम्ही पात्र नसताना तू आम्हाला तू उभं करतोस त्याबद्दल आम्ही खरंच तुझे खूप आभार मानतो देवा. खरंच तू आम्हाला निवडून घेतला आहेस देवा, तू नक्कीच देवा तुझ्या मिशन साठी आमचा उपयोग करशील, आम्हाला पूर्ण खात्री आहे देवा. आणि तू ते करत आहेस त्याबद्दल आम्ही खरंच तुझे आभार मानतो. थँक्यू सो मच. इथून पुढचा वेळ काळ समय सर्व तुझ्या हातात देते देवा. सर्व बद्दल
तुझे आभार मानते, सर्व तुझ्या इच्छेवर सोपवते देवा. तसंच देवा जे आज येऊ शकले नाही देवा, जे त्यांच्या वेवर असते त्या प्रत्येकाचे मार्ग ख्रिस्त येशूच्या नावात मोकळे कर देवा. प्लीज गॉड त्यांना तुझी देवा चुडबुड लागू दे, तुला भेटण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी. जो एकच जीवनाचा झरा आहे त्याला भेटण्यासाठी देवा त्यांचे मार्ग ख्रिस्त येशूच्या नावात मोकळे कर देवा. देवा आम्हाला नाही माहिती काय करतायत, बट देवा तू त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेस, तू नक्कीच त्यांना बदलशील, तू त्यांना इथे घेऊन येशील, आम्हाला पूर्ण खात्री आहे देवा. प्लीज देवा त्यांचा ताबा तू घे देवा, तू त्यांनाही ब्लेस कर देवा. तू करणारा प्रभू आहेस, आम्हाला पूर्ण खात्री आहे देवा. तू केलंस त्याबद्दल तुझे आभार मानत, पुन्हा एकदा सर्व काही तुझ्या इच्छेवर सोपवत, सर्व बद्दल तुझे कोटी कोटी आभार मानत. ही लहानशी नम्र विनंती धन्यवाद प्रभू येशूच्या गोड आणि अतिप्रिय नावात केली, म्हणून तू ऐकलीस पित्या. आमेन, आमेन, आमेन. पुढचं वेळेने आमचं Praise the Lord. हालेलुया. शांत राहा आणि आपलं लक्ष यावेळेस आपण ज्यासाठी आलो आहे त्याकडे देऊया. देवाला धन्यवाद देऊ की उत्तम अशी आम्हाला स्तुती आराधना करता आली, त्याबद्दल देवाचे आभार मानू. कारण त्याच्याशिवाय आणि त्याच्या कृपेशिवाय, त्याच्या दयेशिवाय, त्याच्या सहाय्याशिवाय आम्हाला कोणतीच गोष्ट शक्य नाही. आम्ही आमच्या हिमतीवर किंवा आम्ही आमच्या बळावर काही करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही सदैव प्रत्येक वेळेस आम्ही फक्त देवालाच धन्यवाद दिले पाहिजे आणि देवावर सगळ्या गोष्टी सोपून दिल्या पाहिजे. आमचं चर्चमध्ये आमचं धार्मिक जीवन, आम्ही जे काही धार्मिक जीवन जगत आहोत त्यासाठी किंवा देवाच्या आज्ञा पाळण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो, त्याच्या राज्यामध्ये वागण्याचा जो आम्ही प्रयत्न करतो, त्याच्या सेवेचा प्रयत्न करतो, तसंच आम्ही आमचं जगिक जीवन जे आहे, भौतिक गोष्टींसाठी जे काही काम, सर्व काही गोष्टी करतो, त्या सर्व गोष्टी जर आम्ही देवाच्या हातामध्ये सोपून दिल्या आणि आमच्या शक्तीवर आम्ही फक्त काम करत राहील, तरच आम्ही आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सक्सेस आणि एक उत्तम असं जीवन जगू शकतो. जरी आम्हाला शक्ती असली, आम्हाला काम करण्याची ताकद असली, त्यावेळेस सुद्धा आम्ही फक्त आणि फक्त देवाच्याच हाती सोपून, कारण आम्ही लहान असताना सुद्धा आणि लहानपणापासून जेव्हापासून ते आम्ही या पृथ्वीवर आलो, आमचा जन्म झाला तेव्हापासून ते हे जग सोडून जाईपर्यंत केवळ आणि केवळ देवाच्या सहाय्याशिवाय मनुष्याला पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही समजून घ्यावं आणि फक्त देवाच्या हातात सोपून द्यावं. यातच खरं एक लाईफ आहे आणि आम्हाला एक उत्तम असं जीवन आहे. आणि म्हणून आज आम्ही विषयाकडे जायच्या आधी आम्ही स्तोत्र 32 वाचन करणार आहोत. स्तोत्र 32 आणि 1 ते 6 वचन. मी स्तोत्र 32 1 ते 6 ही वचन आपण वाचणार आहोत. मी पहिल्यांदा वाचतो आणि तुम्ही माझ्या माग ती म्हणू शकता. स्तोत्र संहिता 32 1 ते 6. स्तोत्र संहिता 32 1 ते 6 वचन मी वाचतो, तुम्ही देखील माझ्या माग ती म्हणू शकता. ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य.
मी गप्प राहिलो होतो मी गप्प राहिलो होतो तेव्हा तेव्हा सतत कन्यामुळे सतत करण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. माझी हालत जीर्ण झाली. कारण कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार मजवर होता. भार मजबूत होता. उन्हाच्या तापाने उन्हाच्या तापाने माझ्यातले पाणी सुकून गेले. माझे पाणी सुकून गेले. मी आपले पाप मी आपले पाप तुझजवळ कबूल केले. तुझ्याजवळ कबूल केले. आपला अधर्म आपला धर्म मी लपून ठेवला नाही. मी लपून ठेवला नाही. मी आपले अपराध मी आपले अपराध परमेश्वराजवळ परमेश्वराजवळ कबूल करीन कबूल करीन कबूल करीन असे मी म्हणालो. असे मी म्हणालो. तेव्हा तेव्हा तू मला तेव्हा माझ्या पापदोषाची माझ्या पापदोषाची क्षमा केली. क्षमा केली. यास्तव यास्तव तू पावशील तू पावशील त्यावेळी त्यावेळी प्रत्येक भक्ताने प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला जलाचा महापूर आला तरी त्याला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. त्याला स्पर्श होणार नाही. आमेन. आमेन. या स्तोत्रामध्ये स्तोत्र 32 मध्ये धन्य याचा अर्थ आशीर्वादित. धन्य याचा अर्थ आशीर्वादित असणं आहे. आम्ही बरेचदा आशीर्वादाची मागणी करतो. आम्ही बरेचदा देवाकडे आशीर्वाद मागतो आणि देवाचे आशीर्वाद मागत असताना आम्हाला ज्या गोष्टी मिळतात, गाडी मिळाली, घरामध्ये नोकरी लागली, आम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाल्या, आम्हाला असं वाटतं की आम्हाला देवाने आशीर्वाद दिला. किंवा एखाद्या व्यक्तीला देखील आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात, त्या चांगल्या गोष्टी त्याला मिळतात, त्यावेळेस आम्ही पाहतो की देवाने त्याला आशीर्वादित केलं. काही जण साक्ष देतात चांगली गोष्ट आणि हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. पण लक्षात असू द्या, पापांपासून क्षमा मिळणं, तारण होणं हा सगळ्यात मोठा देवाकडनं आशीर्वाद आहे. तारण होणं, पापांची क्षमा होणं हा सगळ्यात मोठा आणि चांगला आशीर्वाद आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता या ठिकाणी बोलत असताना आमच्याशी जे वचन आम्ही वाचतो तो म्हणतो, ज्याच्या पापांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. प्रेज द लॉर्ड. जर पापांची क्षमा मिळाली नाही तर जगातल्या सगळ्या गोष्टी मिळून त्याचा काहीच फायदा नाही. आणि म्हणून पहिल्यांदा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पहिला सगळ्यात महत्वाचा जर आशीर्वाद असेल, विश्वासणाऱ्यांच्या असो किंवा एखादी व्यक्ती असेल, मनुष्य असेल, स्त्री असेल, कुणीही या जगातली एक व्यक्ती असेल, त्याला सगळ्यात या जगामध्ये सगळ्यात चांगला आणि जो गरजेचा आशीर्वाद आहे तो म्हणजे पापांची मिळणारी क्षमा. जर ती एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मिळालेली आहे तो व्यक्ती आशीर्वादित आहे. प्रेज लॉर्ड. मग त्याच्या जीवनामध्ये काय घडण चढ उतार येत असतील ती गोष्ट वेगळी, पण सगळ्यात उत्तम आशीर्वाद की जो देवाकडनं आहे ती म्हणजे तुमच्या आणि माझ्या पापांची आणि अपराधांची क्षमा मिळतात. स्तोत्रकर्ता या ठिकाणी. आणि म्हणून पुढं तो हे म्हणतो, ज्याच्या हिशोब लिहिला जातो, किती रुपये दिले, किती घेतले, किती काय केलं, तसं स्तोत्रकर्ता इथं आम्हाला थोडस जाणीव करून देतो जमा खर्चाची. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष लावत नाही. दोष लावत नाही अधर्माचा. कोण? मनुष्य नव्हे, परमेश्वर. की ज्याने तुम्हाला आणि मला जर दोष लावला तर त्या दोषातून तुम्ही सुटूच शकत नाही. त्याच्याबद्दल दावीद स्तोत्रकर्ता आमच्याशी बोलत असताना म्हणतो, ज्याच्या हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही
तो मनुष्य धन्य. प्रेज द लॉर्ड. रियल खरे आशीर्वाद एखाद्या व्यक्तीच्या जीवनात हे आहेत. खरे आशीर्वाद एखाद्या व्यक्तीच्या जीवनात हे आहेत की त्या आशीर्वादाने तो व्यक्ती देवाच्या तेजाने भरलेला आहे. स्वतः दावीद देखील, कारण हे दावीद लिहित असताना किंवा त्याने हे जे देवाचं वचन तुमच्या माझ्यासमोर मांडलेलं असताना त्याने स्वतः हा अनुभव घेतला आणि म्हणून त्याने तुमच्या माझ्यासमोर हे देवाच्या कृपे देवाच्या आत्म्याने हे आम्हाला दिलेलं आहे की आम्ही हे ऐकावं आणि हे आमच्या जीवनात असावं. हे आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळण्याची गरज आहे प्रिय. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्यावरील गोष्टी मिळवण्याची खटपट करा. आणि या सर्व गोष्टी जगात नाहीत तर ते देवाकडे आणि त्या परमेश्वराकडे आहेत. तो त्याच्या भांडारातून तो पुरवठा करतो. त्याचं भांडार आशीर्वादाने भरलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला अजून एक सुंदरसं देवाचं वचन आम्ही या ठिकाणी वाचतो. 5 वचन. मी आपले पाप तू जवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपवून ठेवला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पाप दोषांची क्षमा दे. हे आशीर्वाद तुम्हाला आणि मला जर मिळवायचे, हे धन्यता, ही आशीर्वाद जर तुम्हाला मला मिळवायचे आहेत तर आम्हाला देवाजवळ आमच्या पापांची अपराधांची क्षमा मागितलीच पाहिजे. आणि ती मागत असताना कोणत्याच प्रकारची गोष्ट लपून न ठेवता सर्व काही परमेश्वराला ठाऊक आहे. तुमचं आणि माझं अंतःकरण ओळखणारा तो देव आहे. त्यामुळं तो इतकं स्पष्टपणे की उत्तम असं देवाच्या जवळ एक बोलत आहे. तो म्हणतो की आपला अधर्म मी लपवून ठेवला नाही. प्रेज द लॉर्ड. कारण ज्या देवाजवळ आम्ही क्षमा मागू त्याजवळ आम्ही कोणतीच गोष्ट लपवून ठेवू शकत नाही. आणि जर आम्ही लपवली नाही तर देव आम्हाला दोष लावणार नाही. म्हणून प्रियांनो लक्षात असू द्या, आम्ही कसे आहोत दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. देव तुमच्या आणि माझ्यासमोर ते प्रगट करेल. फक्त आम्ही देवाकडे क्षमा मागावी. नंतर त्या ठिकाणी 6 वचन आम्ही वाचतो. यास्तव तू पावशील त्यावेळेस प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना कर. आणि या ठिकाणी दावीद जो स्तोत्र करता आहे त्याने प्रार्थनेला स्थान दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेला स्थान दिलेलं आहे. आजचा जो विषय आहे, आम्ही परमेश्वरासाठी उपयोगी आहोत का, किंवा आम्ही उपयोगी कसे होऊ. स्तोत्र 32 मध्ये स्तोत्रकर्त्याने पहिल्यांदाच पापांची कबुली करून देवाच्या जवळ तुम्हाला मला सांगितलं की असे धन्य लोक आहेत, असे आशीर्वादित लोक आहेत. आणि यासाठी आज आपण सुरुवात करणार आहोत आणि ती म्हणजे फिलेमोनाचं पत्र. ते एकच आहे. इब्री लोकांच्या आधी ते पत्र आहे की जे प्रेषित पाऊल लिहितो. आणि प्रेषित पाऊल लिहित असताना त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी काही गोष्टी लिहून इथं पत्रामध्ये आम्ही त्या गोष्टींचा आज जो थोडासा विचार किंवा मनन करणार आहोत की ज्यातून तुम्हाला आणि मला देव आमच्या जीवनासाठी एक उत्तम अशी गोष्ट आणि उत्तम अशा गोष्टी
देणार आहे. आणि या स्तोत्र 32 मध्ये आम्ही वाचल्याप्रमाणे स्तोत्रकर्ता पहिल्यांदा आम्हाला या स्तोत्रामध्ये वाचल्यानंतर आम्हाला ही गोष्ट कळते की देवाजवळ गेल्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या पापांची अपराधांची क्षमा मागू, देव आम्हाला पापांची आणि अपराधांची क्षमा करणार आहे. आणि जोपर्यंत आम्हाला पापांची आणि अपराधांची क्षमा मिळत नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या देवाजवळ आमची सगळी परिस्थिती सांगत नाही, ठेवत नाही, तोपर्यंत आम्हाला पापांची क्षमा मिळू शकत नाही. देवापासून तुम्ही आणि मी कोणतीच गोष्ट लपवून ठेवू शकत नाही. जरी आम्ही अंधारात कुठल्याही किंवा कोणालाही ठाऊक नाही अशी गोष्ट जरी करत असलो तरी ती लोकांच्या नजरेमध्ये दिसणार नाही. पण जो परमेश्वर, ज्याचे नेत्र तुमच्या आणि माझ्याकडे आहेत, पृथ्वीवर आहेत, त्याला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत. आणि ती आठवण स्तोत्रकर्त्याने तुम्हाला मला करून दिलेली असताना त्याची इच्छा हीच आहे की आम्ही त्याच्याकडे क्षमा मागावी. आणि या पावलाने जे पत्र लिहिलंय फिलोमेनाला, त्या पत्रामध्ये आज आम्ही एक उत्तम असं संभाषण, एक पत्र की जो फिलोमोन त्याचा सहकारी आहे, त्याच्याशी तो पत्र लिहित असताना तो एक गोष्ट मेन्शन करतो की ज्या या पत्रामध्ये 11व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळते. आणि ती तुमच्या समोर मी वाचतो. तुमच्याकडे बायबल असतील तर त्यामध्ये तुम्ही देखील लक्ष देऊन ती वाचू शकता. 11वं वचन, तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. हे पाऊल फिलोमेनाशी बोलत असताना एक व्यक्ती अनेसिम जो आहे त्याच्याविषयी बोलत आहे. हा अनेसिम हा फिलोमेनाचा चाकर होता. त्याने काही अपराध, तुम्ही जर ते पूर्ण वाचलं पुढं तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की ज्या बंदिशाळेमध्ये प्रेषित पाऊल होता त्याच बंदिशाळामध्ये हा त्याच्या बरोबर होता, पाऊलाबरोबर. त्या ठिकाणी या पाऊलाशी त्याची गाठभेट झाली. आणि फिलोमन आणि पाऊल हे चांगले ख्रिस्तामध्ये विश्वासणारे मित्र होते. फिलोमन त्याला ठाऊक होता, त्यांचे रिलेशन जे आहेत ते खूप चांगले, अगदी एकमेकाला चांगले ओळखत होते. कारण एका वचनामध्ये तुम्ही जर आम्ही जर या ठिकाणी वाचलं तर आम्हाला समजून येईल की पाऊल आणि हा फिलोमन हे किती क्लोज होते. 4 आणि 5 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तुझी प्रीती आणि प्रभू येशू वर व सर्व पवित्र जनावर जो तुझा विश्वास, याविषयी मी ऐकून मी आपल्या प्रार्थनात सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाचे उपकार स्मरण करतो, यासाठी की तुझ्यामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व सांत्वन झाले, कारण हे बंधो तुझ्या हातून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे. तो किती धार्मिक आणि किती उत्तम एक विश्वासणारा होता हे त्याला ठाऊक होतं पाऊलाला. आणि त्या ठिकाणी हा अनेसिम हा जो चाकर होता त्याच्याकडून काही अपराध झाला, या पत्रामध्ये त्याने मेन्शन केलेलं नाही, पण तो लिहितो काही अपराध झाला आणि त्यामुळं तो त्याच्याकडनं निघून, अपराध झाल्यामुळं तो बंदिशाळेमध्ये आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये या पत्रामध्ये आम्ही त्याचं जे प्रेषित पाऊल, एक परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस ती परिस्थिती एक देवाच्या सेवेसाठी
किंवा त्याच्या जीवनामध्ये एक उत्तम चांगली रोम 8:28 प्रमाणे चांगली असते, ह्याचं उदाहरण किंवा
जे सांगतं. आणि तो जन्म हा खरा जन्म तुम्हाला पाहायला मिळतो. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, स्तोत्रामध्ये आम्ही वाचतो की मी पवित्र दावीद म्हणतो, मी जन्माचा पातकी आहे. आणि म्हणून मनुष्य या जगामध्ये जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो पाप घेऊन येतो. पण जोपर्यंत त्या पापांची क्षमा मिळत नाही, जोपर्यंत पापांची अपराधांची आम्हाला क्षमा मिळत नाही, तोपर्यंत पापांपासून आमची सुटका होत नाही. आणि जोपर्यंत पापांपासून सुटका होत नाही तोपर्यंत आम्हाला नवीन जीवनामध्ये पदार्पण मिळत नाही. कारण तो नवीन जन्म आहे तो सत्याचा. तो नवीन जन्म जो आहे तो ज्या खोट्या गोष्टी आहेत, ज्या पाप आणि पापाच्या ज्या प्रकार आहे त्याची जाणीव करून देणारा तो जन्म आहे. तो जन्म आहे की मी कसा होतो, माझा स्वभाव कसा होता, मी कसा वागत असे, मी कसा बोलत असे. पण जेव्हा येशू ख्रिस्ताच्या वचनांच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमचा आणि माझा जन्म होतो, तेव्हा तो खरा जन्म आणि तो खरा मनुष्य म्हणून या जगात राहू शकतो, आपलं जीवन जगू शकतो. कारण त्या जन्मामध्ये तुम्हाला आणि मला त्या सर्व चुका ज्या आमच्याकडून आमचा पापी स्वभाव आहे तो स्वभाव आमचा बदलला जातो. आम्हाला बरं आणि वाईट कळतं. आम्हाला बरं आणि वाईट कळत नव्हतं असं नाही. आईच्या उदरामधून येणाऱ्या जन्मात आम्ही ज्यावेळेस येतो तेव्हा सुद्धा आम्हाला बरं आणि वाईट कळतं. काय चांगलं आहे, काय चुकीचं आहे. पण त्यातून बाहेर पडू शकत नाही. किती प्रयत्न केले तरी सुद्धा व्यसनातून बाहेर पडू शकत नाही. किती प्रयत्न केले तरी सुद्धा शिव्या, शाप, सर्व गोष्टीतून बाहेर पडू शकत नाही. कळतंय, गव्हर्नमेंट सुद्धा काही गोष्टी सांगतं हे चुकीचं आहे, लिहून सुद्धा दिले जातं तरी सुद्धा. कारण जोपर्यंत मनुष्याला नवीन जन्म मिळत नाही तोपर्यंत काय चुकीचं आहे, काय सोडलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे याची जाणीव होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रेषित पाऊल या ठिकाणी फिलेमोनाशी बोलत असताना, जो त्याचा सेवक अनेसिम याच्याविषयी बोलत असताना तो आता म्हणतो की तो आधी तुला निरुपयोगी होता पण तो आज तुला आता उपयोगी आहे. कारण त्याचा नवीन जन्म जेव्हा प्रेषित पाऊलाने वचनाच्या द्वारे त्याला सुवार्ता सांगितली तेव्हा त्याचा नवीन जन्म झालेला आम्हाला पाहायला मिळतो. उपयोगी, थोडस आम्ही जर पाहिलं, उपयोगी प्रेषित पाऊल आणि सिमसाठी हा शब्द वापरत आहे. उपयोगा संदर्भात जर आम्ही वाचलं तर लूका वर्तमान याचा आम्ही त्याकडे येऊ, जे वचन आहे त्या विषयाबद्दल. लूका वर्तमान 9वा अध्याय. लूक 9 आणि 62 आम्ही वाचणार आहोत या ठिकाणी. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. येशूने त्याला म्हटलं, कारण जर थोडस जर तुम्ही इथं या अध्यायाचं जर वाचलं तर एक एक व्यक्तीच्या बद्दल सांगितलंय. थोडस वाचू आपण, थोडं माहिती पडेल 59 पासून. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे, परंतु तो म्हणला, प्रभूजी पहिल्याने मला माझ्या बापाला पुरण्यास जाऊ द्या. नंतर 62 वचन, त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला आपल्या घरातल्या मंडळीचा निरोप घेऊ द्या. आणि मग या सगळ्या गोष्टी त्याने ऐकल्यानंतर येशू ख्रिस्त 62व्या वचनामध्ये म्हणतो, येशू त्याला म्हटलं, जो कुणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो
देवाच्या राज्यास उपयोगी नाही. आमचं तारण झालं, आम्ही प्रार्थना करतो, पवित्र शास्त्र वाचतो, पण देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही देवाच्या राज्यासाठी किती उपयोगाचे आहोत. कारण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, दोघांनीही कारण पुढं दाखवलेली आहे. एकाला आपल्या वडिलांना पुरायला जायचंय, एकाला आपल्या घरच्या मंडळीचा निरोप घ्यायला जायचंय, आणि म्हणून प्रियांनो, अनेसिम च्या बाबतीत प्रेषित पाऊल फिलोमेनाला एक ग्वाही देत आहे की आता तो उपयोगाचा आहे. पुढे वाचलं तुम्ही त्या पत्रामध्ये, तर तो म्हणतो की तू आता त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. कशासाठी? देवाच्या सुवार्तेसाठी. तो आता उपयोगी झालेला आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, आम्ही उपयोगी तेव्हा होतो की जेव्हा जर नांगराला हात घालून, इथं सांगितलं त्या ठिकाणी आम्हाला येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. जर तुम्हाला मला देवाच्या राज्यात जर उपयोगी व्हायचं असेल तर पहिल्यांदा त्याला स्थान द्या. फर्स्ट प्रायोरिटी, पहिल्यांदा त्याला स्थान द्या. विचार करा, आम्ही काय करत आहोत. देव आमचा उपयोग करून घेण्यासाठी तयार आहे का आम्ही माग हटत आहोत? आणि म्हणून उपयोगी होणं हे तुमच्या आणि माझ्यावर आहे. देव तुमचा आणि माझा उपयोग करून घेणार आहे. आज अनेसिमसाठी प्रेषित पाऊल हा एक उत्तम उदाहरण देत आहे, आणि तो म्हणतो की तू आता उपयोगाचा आहे. आज उपयोगाचा असताना तुम्ही आणि मी आज देवाच्या राज्यासाठी किती उपयोगाचे आहोत? आज आमचा उपयोग कुठे झालेला आहे? आमचा देवाने कुठं कुठं उपयोग करून घेतला आहे? कशा प्रकारे देव आमचा उपयोग करून घेऊ इच्छितो देवाच्या राज्यासाठी, याचा विचार करा. का आम्ही मागं हटत आहोत? आम्हाला सर्व काही दिलं, सगळ्या गोष्टी परमेश्वराने तुम्हाला मला दिल्या, सगळं काही क्वालिटी दिली, सगळ्या गोष्टी दिल्या, पुरवठा सगळा केला, पण जर आम्ही या ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने सांगितलं त्या दोघा व्यक्तींप्रमाणे जर आम्ही कारण देत असेल तर प्रियांनो, आम्ही अजूनपर्यंत उपयोगात आणलेलं पात्र नाही. फक्त आम्ही बोलतो, आमच्या मुखामध्ये बळ आहे. एक गीत आहे, देवाचे राज्य नाही केवळ एक्झॅक्टली. देवाचं राज्याचा नुसतं बडबडणं नाही, तुम्हाला मला प्रॅक्टिकल कृतीमध्ये जीवन जगणं हे आहे. आणि जर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये जर उपयोगाला येण्यासाठी जर इच्छा आहे तर आम्हाला बऱ्याच काही गोष्टी सोडाव्या लागतात आणि सोडून दिल्याच पाहिजेत. आणि जोपर्यंत तुम्ही मी सोडत नाही तोपर्यंत तुमचा आणि माझा उपयोग होत नाही. कारण 2 तिमोथी 2:4 मध्ये आम्हाला एक वचन आम्ही वाचणार आहोत या ठिकाणी. दुसरे तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 14 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्याने स्वतःला आपल्या करिता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले
स्वतःचे लोक असे आपल्यासाठी शुद्ध करून ठेवावे. या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी खंडणी भरून त्या वधस्तंभावर तुम्हाला आणि मला पात्र केलं, लायक केलं, आमच्या पापांची अपराधांची क्षमा केली. स्तोत्र 32 मध्ये आम्ही वाचलं, ज्याच्या पापांची अपराधांची क्षमा झाली तो धन्य. तुम्हाला आणि मला पापांची क्षमा मिळण्यासाठी येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन वधस्तंभावर आपला प्राण दिला, की ज्याच्या पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की त्याच्या शिक्षेने आम्हाला शांती मिळाली, त्याला बसल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालं, त्याच्या रक्ताच्या द्वारे जे रक्त, त्याचं पवित्र रक्त जे सांडलं त्याच्याद्वारे आम्हाला तारण मिळालं, आणि तो मेला पुन्हा दिवशी उठला, त्याद्वारे आम्हाला जीवन मिळालं. सगळं काही तुम्हाला मला दिलेलं असताना जर आम्ही त्या लोकांसारखं, त्या व्यक्तींसारखं, आमची तर खूप इच्छा आहे की देवाच्या राज्यात आम्ही आमचा उपयोग व्हावा, पण अनेसिम बद्दल प्रेषित पाऊल म्हणतो तो आता उपयोगाचा आहे. जो प्रेषित पाऊल देवाच्या राज्यामध्ये कार्य करतो तो त्याच्याबद्दल साक्ष देत आहे. याचा अर्थ अनेसिमच्या जीवन हे त्या गोष्टींनी भरलेलं होतं की ज्यासाठी अनेसिमचा पुढे जाऊन उपयोग होणार होता, आणि तो पात्र झाला, लायक झाला, उपयोगी झाला. तो केवळ आणि केवळ देवाच्या कृपेमुळे तो उपयोगी झाला, कारण त्याची अपराधांची क्षमा झाली. तो उपयोगी झाला कारण त्याच्या पापांवर पांघरून घालण्यात आलं. तो उपयोगी झाला कारण त्याने प्रेषित पाऊलाकडनं जी सुवार्ता ऐकली, येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलं, ते त्यांनी मान्य केलं, ते शिक्षण कबूल केलं. जितके दिवस त्याच्या संघ होता, हे एक दिवसाची प्रोसेस नाही. प्रेषित पावलाने त्याला समोर पाहिलेलं आहे, त्याचं बोलणं पाहिलेलं आहे, त्याने बोलणं ऐकलेलं आहे, त्याचं वागणं पाहिलेलं आहे. सगळ्या गोष्टी अनेसिमच्या त्याच्या डोळ्यासमोर आहेत. तेव्हा फिलोमेना तो म्हणतो की तो आता उपयोगाचा आहे. आणि तुम्हाला मला माहिती आहे पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं की आमची कृती कशी असावी, आमचं बोलणं कसं असावं. जे शिक्षण आजपर्यंत तुम्ही आणि मी घेत आलेलो आहोत ते त्यावेळेस तुमचा आणि माझा उपयोग देवाच्या राज्यात होतो. तुम्ही मी माझ्याच, आमच्याच, ज्या व्यक्तीचा पालट होतो, ज्या व्यक्तीचा उपयोग देव करून घेतो, तो व्यक्ती फक्त देवाच्या अधीन, देवाच्याच विचाराने, देवाच्याच दृष्टिकोनातून चालण्यासाठी जो तयार असतो. स्वतःचा हेका, स्वतःच मन, स्वतःच्याच गोष्टी कधीच घेऊन एकलपणाने चालू शकत नाही. त्या व्यक्तीला आम्ही देवाच्या राज्यामध्ये उपयोगाला आम्ही येऊ शकत नाही. आम्ही फक्त तो दृष्टिकोन पाहणं गरजेचं आहे. आम्ही मंडळी म्हणून सेवा करत असताना, आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनात सुद्धा, आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा माझंच मी, माझं मला, असं आम्ही म्हणतो. या गोष्टी जर तुमच्या आणि माझ्यामध्ये असतील तर आम्ही देवाच्या राज्यामध्ये उपयोगाचे ठरणार नाही. अनेसिमच्या बाबतीत जरी तो फिलोमेना सोडून आला होता, त्याच्यापासून लांब होता, पण त्याचा जो पालट झाला, त्याच्या बोलण्यात पालट होता, त्याच्या वागण्यात पालट होता, त्याच्या जीवनामध्ये केवळ आणि ख्रिस्ताची इच्छा त्याच्या समोर होती. ज्याप्रमाणे म्हटलं, मला नाव ठेव म्हणतात, मिळवा अन्न पाणी, देवाच्या चरणी मग्न आम्ही. प्रेषित पाऊलाने जे जीवन जगलं, फक्त आणि फक्त देवाची सेवा आणि सुवार्ता, देवाचं सेवा कार्य. मग त्याला किती लोक बोलले असतील, किती लोकांनी त्या रोमन सरकारने देखील त्याचा किती अपमान केला, किती छड्या खाल्ल्या, त्याने सगळं लिहिलेलं आहे. पण तो त्याचं ध्येय कधी सोडून नव्हता. माग तुम्हाला मला हटवणारी कोणती गोष्ट आहे? देवाच्या सेवेपासून तुम्हाला मला माग हटवणारी कोणती गोष्ट आहे? एखादी व्यक्ती असेल, स्वतःच पाप असेल,
कोणत्या गोष्टीपासून मी देवाच्या राज्यापासून, देवाच्या सेवेपासून मी माग जात आहे, मी हटत आहे. माझं मन इथं आम्हाला स्तोत्र 32 मध्ये आम्ही वाचलं मनाविषयी, माझं मन दोषी ठरतं, माझं मन उत्साही होत नाही, माझ्या मनाला लागतं. प्रियांनो, इथं जो ख्रिस्त तुम्हाला मला पाहायला मिळतो, त्याने खंडणी भरली, त्याने कुणाकडेही पाहिलं नाही. त्याने आजूबाजूला शास्त्री परुषी होते, ते त्याला टोचत होते, बोलत होते, सगळ्या गोष्टी करत होते. त्याच्या स्वार्थ कार्यामध्ये तो ज्यावेळेस वधस्तंभ होता तेव्हा सुद्धा अनेक लोकांनी त्याला चपडाक मारली, त्याच्यावर थुकले, अनेक प्रकारचा अपमान त्याने त्या लोकांनी त्याचा केला. पण त्याकडं न पाहता त्याने सहन केलं. सहन हा शब्द आहे. आणि सहन करत असताना तो फक्त आणि फक्त ख्रिस्ताकडे, देवाकडे पाहतो आणि देवाच्या आज्ञा पालनाकडे पाहतो. तो यासाठी की तुमचं आणि माझं तारण व्हावं. आज तुम्ही आणि मी उपयोगात आलेले लोक आहोत. तर देवाच्या राज्याच्या वाढीसाठी तुम्ही आणि मी काय सहन करत आहोत? ती सहनशीलता तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे का, जी ख्रिस्तामध्ये होती? सहन करण्याची पात्रता तुमची माझी वाढलेली आहे का? तुमचं माझं तारण झालं, नवीन जीवन मिळालं, आम्ही जुन्या पापी स्वभावातून बाहेर पडलो, आम्हाला नवीन असा जन्म मिळाला. आणि नवीन असा जन्म जो आहे तो ख्रिस्ताचा जन्म आहे, त्या ख्रिस्ताचा स्वभावाचा जन्म आहे, ख्रिस्ताचा तत्वांचा जन्म आहे. तो मिळालेला असताना अजूनपर्यंत आम्ही जुन्या गोष्टी धरून आहोत. अजूनपर्यंत आमच्यामध्ये ती सहन करण्याची पात्रता वाढलेली आहे का? सोडून देण्याची क्षमता तुमच्या माझ्यामध्ये आहे का? सहन करत येशू ख्रिस्त, सहन करत येशू ख्रिस्त आपला वधस्तंभ घेऊन चालला होता. त्या रोमी शिपायांचे फटके, आजूबाजूचा मॉब, आजूबाजूचे लोक, त्याच्याविषयी बोलणारे अनेक, दोष दाखवणारे अनेक लोक, तो जड वधस्तंभ काय होता? हाच आहे. तो वधस्तंभ आहे लोकांनी केलेली शिवीगाळ, लोकांनी केलेली चित्तूसण करणे आणि आपल्या ध्येयाकडे पाहणे. आणि म्हणून हा जो अनेसिमच्या बाबतीत प्रेषित पौल जी प्रशंसा करत आहे, त्याला काहीतरी वजन आहे, त्याला लक्षात असते. आणि अनेसिमचं लाईफ, अनेसिमचं जीवन बदलल्यावर तो कसा होता हे तुमच्या आणि माझ्यासमोर आज प्रेषित पौल ठेवत आहे. कारण पहिले करीन 4:15 मध्ये शेवटचं वचन आम्ही या ठिकाणी वाचत आहोत. पहिले करीन याचा 4था अध्याय 4 आणि 15. चार 15 मध्ये आम्ही असं वाचतो, कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाही. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये स्वार्थेच्या योगाने जन्म दिला आहे. हा जन्म आहे अनेसिमचा, उपयोगाचा जो जन्म आहे तो ख्रिस्त येशूच्या द्वारे, हे लक्षात असू द्या. फक्त प्रेषित पौल हा माध्यम आहे. तो स्वतः जन्म दिला किंवा मी माझ्यामुळे झालं असं म्हणत नाही. त्याने सुवार्ता सांगितलेली आहे आणि सिमला. आणि या करिंथकरांच्या पत्रामध्ये तो जन्माविषयी काय सांगतो याकडे सुद्धा आम्ही वाचलं तर समजतं की मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने म्हणजे देवाचं वचन, येशू ख्रिस्त जो तुमच्या माझ्यासाठी तुमच्या पाप झाला,
जो वधस्तंभावर तुमचे म्हणजे पाप घेऊन, अपराध घेऊन त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला, त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्या सुवार्तेच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा होते. त्या येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरून ते रक्त वाहिलं, त्या रक्ताच्या द्वारे स्तोत्र 32 मध्ये जे वाचलेलं आहे त्याच्या द्वारे देव तुमच्या आणि माझ्या पापांवर पांघरून घालतो. प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या द्वारे. तो परमेश्वर जो दोष लावणार आहे, तो दोष कुणासाठी आणि कशासाठी आहे की जर आम्ही देवाला न आवडतील गोष्टी अशा करत आहोत तर तो दोष लावतो. पण देवाला धन्यवाद देऊ की तो आज सुद्धा दोष तुम्हाला लावण्याआधी तुमच्या आणि माझ्यामध्ये येशू ख्रिस्त उभा आहे मध्यस्थ म्हणून. कारण त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्या वधस्तंभावरून त्याने वाहिलेलं रक्त, त्याने तुमच्या आणि माझ्यावर केलेलं प्रेम, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी केलेली आज्ञा पालन जी आम्ही करायला पाहिजे होती त्याने केली. त्या आज्ञा पालनाच्या द्वारे जेव्हा मी किंवा आम्ही देवाच्या जवळ उभा राहतो येशू ख्रिस्ताच्या द्वारे, तेव्हा तुमच्या आणि माझ्या पापांवर पांघरून घातलं जातं. पांघरून घालणं म्हणजे दृष्टी आड करणं, सोडून देणं. हीच गोष्ट अनेसिमच्या जीवनामध्ये प्रेषित पाऊलाच्या द्वारे झाली होती आणि म्हणून तो उपयोगात येत होता. कारण तो लोकांच्या बाबतीत, आणि म्हणून तो पुन्हा प्रेषित पाऊल म्हणतो. पुढे जर तुम्ही त्या फिलेमोनच्या पत्रामध्ये वाचलं तर आपण 2 मिनिटासाठी वाचूया, कारण तो त्याला पुन्हा त्याच्याकडे धाडतो परत जाण्यासाठी आणि त्यासाठी तो त्याला विनंती करतो. पण जर वाचलं तर आपण 18 वचन 17, यास्तव जर तू मला भागीदार समजतोस तर मी तोच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. तो आता अनिसिम नाहीये, तो मीच आहे. प्रेषित पाऊल बोलतो म्हणजे त्याचा बदल, त्याचा जो उपयोगात येण्यासाठी जो बदल झालेला आहे, ज्याचं तारण झालंय, ते प्रेषित पाऊलला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. म्हणून तो बोलतो. आणि मग तो आणखीन पुढे बोलत असताना म्हणतो, त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा त्याकडे तुझे काही देणे असले तर ते माझ्या खाती मांड. इतकी मोठी जबाबदारी प्रेषित पाऊल घेत आहे अनेसिमची. कारण अनेसिमचं जीवन बदललेलं त्याला ठाऊक होतं आणि म्हणून तो उपयोगाला आला. त्याचा अनेसिमचं जुनं जीवन आहे, त्यांनी त्या फिलेमोनचा काही अपराध केला असेल, काही केलं असेल, पण त्याने पाहिलं याच लाईफ बदललेलं आहे. आता तो अनिसिम नाहीये. कोण? जो पूर्वीचा अनिसिम आहे तो नाहीये. आता जो अनिसिम आहे तो ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे जन्म पावलेला अनिसिम आहे, की ज्याच्यामध्ये शक्ती आहे. जरी तो आपल्या मालकाकडे पुन्हा गेला आणि जरी तो बोलला तरी सहन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. आपल्या मालकावर प्रेम करणारं अंतकरण त्याचं निर्माण झालेलं आहे. सोडून देण्याची पद्धत, सोडून देण्याचं त्याने स्वीकारलेलं आहे. दोष न लावण्याचं स्वीकारलेलं आहे. सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी त्याच्या जीवनातून निघून उत्तम स्वभावाचा अनिसिम तो त्याला पुन्हा परत आम्हाला तो बोलताना पाहायला मिळतो. आणि म्हणून तो म्हणतो की जर काही त्याच्याकडे दिलं तर माझ्याकडनं घे. पण पुढे तो म्हणतो, हो खातिमान हा माझा पाऊलाचा स्वदस्तुराचा लेख आहे, ते मी फेडीन. तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. हो बंधो, तुझकडून मला प्रभूमध्ये लाभ व्हावा. माझ्या जीवाला ख्रिस्तामध्ये विश्रांती दे. प्रियानो, या ठिकाणी आम्ही हे आज अनेसिमचं एक उत्तम असं प्रेषित पाऊल अनेसिमच्या बद्दल बोलत असताना, पाहत असताना, पाऊल जे फिलेमोनला पत्र पाठवून बोलत आहे ते कुठल्या बिझनेससाठी नाही,
ते कुठं जागा जुळून घ्यायचा आहे, काहीतरी एखादा चांगला प्रोजेक्ट टाकायचा आहे, यासाठी बिलकुल नाही. प्रेषित पाऊल फिलोमेनाला या अनेसिमची तरफदारी करताना पाहायला मिळतो. त्याला उपयोगाला आलेला आहे, त्याचा उपयोग होईल या सगळ्या गोष्टी बोलतो, त्या म्हणजे केवळ देवाच्या राज्याच्या वाढीसाठी. आज तुम्हाला आणि मला देवाने सर्व काही उत्तम दिलेलं आहे. देवाच्या राज्यासाठी तुम्ही आणि मी किती उपयोगात आलेलो आहोत. माझं तारण झालं, मी किती लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवली, मी किती लोकांपर्यंत, किती लोकांच्या मध्यस्थीसाठी झटतो, मी किती लोकांच्या माझ्या जीवनामध्ये पाहत असलेल्या मंडळीसाठी मी जिथं जिथं आहे त्या ठिकाणी मला जे लोक दिसतात त्या प्रत्येकांसाठी मी किती मध्यस्थी करत आहे. या सर्व गोष्टींचा आपण यावेळेस विचार करणार आहोत. यावेळेस आम्ही आमचे नेत्र बंद करू, आम्ही आमचा स्वतःचा विचार करणार आहोत. आणि आज तुमच्या निवासासमोर डोळ्यासमोर आज जे फिलेमनाला जे पत्र लिहिलेलं आहे प्रेषित पावलाने, कारण फिलेमोन हा एक विश्वासणारा व्यक्ती आम्हाला पाहिजे.